तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या सिलेबस मधली जी शेवटची कविता आहे चालू वर्षासाठी, तशा 2.8 पर्यंत पोएम आहेत, म्हणजे 8 कविता आहेत. परंतु त्यापैकी यावर्षी 25% सिलेबस रिड्यूस झाल्यामुळे त्यातील 2 कविता आपल्याला यावर्षी अभ्यासाला नाही आहेत. म्हणजे 2.6 मनी ही जी पोएम आहे ती आपली या वर्षासाठीची शेवटची पोएम असणार आहे. टायटल बघा काय आहे, मनी. आपण सर्वजण परिचित आहोत मनी या शब्दाशी. मनी म्हणजे पैसा. पैसा सर्वांनाच हवा हवासा वाटतो. पैशाचं महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे किंवा कसं आहे याबद्दल आपल्याला थोडंसं इथं पहिल्यांदा चर्चा करायला सांगितलेली आहे. तर पैशाच्या महत्वाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? तर सुरुवातीला एक पॉइंट आपल्याला दिलेलं इथं, मनी इज युज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. म्हणजे जर एखादा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये भांडवल म्हणजे कॅपिटल म्हणून पैशाचा वापर तिथं केला जातो. त्यानंतर अजून काही ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत, तिथं तुम्ही विचारपूर्वक काही गोष्टी भरू शकता. त्यातल्या मी थोडक्यात सांगतो काय. तर इट इज युज्ड बाय ट्रेडर्स टू फिल अप स्टॉक्स. जे काही ट्रेडर्स आहेत, व्यापार करणारे जे लोक आहेत, ते स्टॉक भरून ठेवण्यासाठी ज्या काही वस्तूंचा सेल वगैरे करत असतील, व्यापार करत असतील, त्या वस्तू स्टॉक करण्यासाठी, भरून ठेवण्यासाठी त्या पैशाचा वापर तिथं करू शकतात, विकत घेण्यासाठी. त्यानंतर इट इज युज्ड बाय द कॉमन मॅन फॉर बाईंग इसेन्शियल्स अँड नेसेसिटीज. सामान्य माणसांना सुद्धा पैसा लागतो कशासाठी? तर जे काय आपल्या जीवनातल्या दैनंदिन आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी, त्या वस्तू विकत घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता तिथं प्रत्येकालाच असते. अजून एखादी गोष्ट आपण इथं सांगू शकतो की एव्हरीवन युजेस मनी फॉर पेइंग ट्रान्सपोर्ट फेअर. म्हणजे जर आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पैशाची गरज इथं पडते. किंवा फूड बिल, जर आपण कुठे बाहेर जेवण वगैरे करत असाल तर तिथं सुद्धा पैशाची गरज बसते. किंवा वेजेस, जर एखाद्या व्यक्तीला आपण कामावरती वगैरे ठेवलं असेल तर त्याच्या पगारासाठी सुद्धा तिथं पैशाची गरज भासते. म्हणजे असे भरपूर उपयोग आहेत की प्रत्येक ठिकाणी पैशाचा तिथं वापर होत असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही लिहिता आलं तर ते सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता. म्हणजे पैशाचं महत्व मानवी जीवनामध्ये आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार पैशाची तिथं आवश्यकता असतेच. त्यानंतर सेकंड सेक्शन मध्ये आपल्याला सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये अजून एक दिलेलं आहे बघा काय, मनी स्पेंट ज्युडिशियसली असं दिलेलं आहे. आणि कम्प्लीट करायला सांगितले आपल्याला वेब. कशा पद्धतीनं कम्प्लीट करायचं आहे बघा. मनी स्पेंट ज्युडिशियसली याचा अर्थ अगोदर आपल्याला कळला पाहिजे की पैशाचा व्यवस्थित न्याय वापर किंवा पैशाचा योग्य वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो. त्यातलं एक दिलेलं आहे, डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी. पैशाचा एक वापर, आपण वरती काही वापर बघितलेत, पण त्यापैकी अजून एक वेगळा वापर इथं आपल्याला पाहायला मिळतो की जर आपल्याकडे थोडेफार जास्त पैसे असतील तर आपण एखाद्या गरजूला, एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ज्याला गरज आहे, आता आर्थिक मदतीची गरज आहे, अशा व्यक्तींना आपण डोनेट करून त्यांची मदत करू शकतो. म्हणजे दान करू शकतो पैशाचा आपल्या, की ज्यांना खरंच आवश्यकता आहे पैशांची. हा एक चांगला यूज होईल मनीचा, किंवा खर्च करण्याची एक चांगली पद्धत आपण म्हणू शकतो. आता अजून 3 गोष्टी दिलेल्या आहेत. अजून कुठे चांगल्या पद्धतीने आपण पैशाचा वापर करू शकतो बघा. पेइंग फीस फॉर ब्राईट स्टुडंट्स हु आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. अजून एक वापर असा होऊ शकतो की जे काही गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांची जर आपण फी भरली तर ते सुद्धा एक पैशाचा चांगला वापर तिथं होत असतो. चांगल्या कामासाठी आपण पैशाचा वापर तिथं करू शकतो. त्यानंतर अजून एक आपण भरू शकतो की यूज टू हेल्प विमेन सेटअप स्मॉल बिझनेस. काही महिला असतात की ज्यांना घरगुती काही उद्योग करायचे असतात, परंतु पैशाची तिथं कमतरता असते. मग महिला उद्योगाला तिथं मदत करणं, महिलांसाठी एक बचत गटाच्या माध्यमातून किंवा अजून काही माध्यमातून मदत करणं, हा सुद्धा एक पैशाचा न्याय्य वापर होईल. त्यानंतर अजून एक, टू सपोर्ट फाईन आर्ट्स क्राफ्ट्स लाईक म्युझिक, ट्रॅडिशनल आर्ट्स फॉर्म्स. यासाठी सुद्धा पैशाचा वापर तिथं होऊ शकतो, की जे काही पारंपरिक आपले म्युझिक आहेत किंवा ट्रॅडिशनल आर्ट्स फॉर्म आहेत ते जतन करण्यासाठी पैशाची मदत गरज असते आणि ती गरज आपण भागवू शकतो एखाद्याची.
तर अशा पद्धतीने आपण पैशाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने तिथं करू शकतो. त्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, काय की मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड्स. काय म्हटलेलं आहे की मित्रांच्या किंवा मैत्रिणीच्या सद्गुणांची यादी आपल्याला करायची आहे. त्यांच्या गुड क्वालिटीज कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं, तर हे तुम्ही तुमच्या बिहाफवरती किंवा आपल्या मित्राचा जो काही स्वभाव आहे तो तुम्ही इथं लिहू शकता. थोडक्यात सद्गुण म्हणल्यानंतर कोणकोणते गुण येणं अपेक्षित आहे ते बघा, की काम अँड गुड टेम्पर ॲट ऑल टाइम्स, म्हणजे शांत आणि संयमी आहे, रागीत नाही असा व्यक्ती आहे. हेल्पफुल अँड कन्सर्न अबाउट एव्हरीवन इन ट्रबल, म्हणजे मदतीला धावून जाणारा आहे आणि प्रत्येकाची काळजी करणारा आहे. क्विक टू इंटरव्हीन, काम डाऊन एनी सिच्युएशन दॅट कुड बिकम अनप्लीजंट, कुठलीही परिस्थिती शांतपणे हाताळणारा आहे. व्हेरी सिंपल अँड डाऊन टू अर्थ इन स्पाइट ऑफ कमिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली वेल्दी बॅकग्राऊंड, अतिशय श्रीमंत आहे परंतु स्वभाव मात्र अतिशय साधा सरळ आहे. श्रीमंतीचा कुठलाही गर्व त्याच्याकडे नाही. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मित्राचं वर्णन तिथं करू शकता. अजून एक गोष्ट इथं विचारलेली आहे बघा महत्वाची, की शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स, म्हणजे पैसा हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. याविषयी आपला दृष्टिकोन म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे ते इथं विचारलेलं आहे तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मध्ये. काय आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये बघा, खरंच पैसा हा सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे का? तर बऱ्यापैकी आपल्याला इथं म्हणता येईल की यस, मनी इज रूट ऑफ मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. का? तर मनी इज अ रिसोर्स, म्हणजे मनी काय आहे, एक रिसोर्स आहे. आणि रिसोर्सचा वापर आपल्याला कधी करायचा असतो, युज्ड इन टाइम्स ऑफ नीड, म्हणजे गरजेच्या वेळी त्याचा वापर करायचा असतो. परंतु इथं जे झालेलं आहे आताची सद्य परिस्थिती आपण बघितलं तर पैशामुळे काय कोणकोणते प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत बघा. मनी इज अक्युमुलेटेड बाय few people, others in need are deprived, some people are not paid fully, workers are paid less for their time and energy. म्हणजे जो काही श्रीमंत वर्ग आहे किंवा बिझनेसमॅन आहेत, ते जे काही वर्कर्स त्यांच्याकडे काम करतात त्यांना त्यांच्या श्रमाप्रमाणे, त्यांच्या लेबर प्रमाणे, त्यांच्या टाइम अँड एनर्जी प्रमाणे त्यांना पेमेंट तिथं देत नाहीत. त्यामुळे श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि गरीब गरीब होत जातो. एम्प्लॉयर गेट्स प्रॉफिट इम्बॅलन्स ऑफ रिसोर्सेस, आणि प्रॉफिट जास्त एम्प्लॉयरला मिळतं आणि इम्बॅलन्स तिथं तयार होतं. एक समाजामध्ये एक विषमता ती तयार होते, आर्थिक विषमता, श्रीमंत आणि गरीब अशी एक दरी तिथं निर्माण झालेली आहे. आणि इम्बॅलन्स जर झाला असेल, म्हणजे अशा पद्धतीचं जर एक विषमता तिथं निर्माण झाली असेल समाजामध्ये, तर काय होतं, डिसकंटेंट अमॉंग डिसएडव्हान्टेजेस सेक्शन ऑफ सोसायटी, मग तिथं काय तयार होतं, आपोआप असमाधान वृत्ती तिथं तयार होते. आणि ह्यातनं मग काय गोष्टी घडू शकतात, तर क्राईम इन्क्रीजेस, म्हणजे गुन्ह्यामध्ये वाढ होऊ शकते पैशासाठी. हॅव्स आर टार्गेटेड बाय हॅव नॉट्स, म्हणजे माझ्याकडे काय आहे आणि काय नाही ह्या गोष्टीची तुलना करायला माणूस तयार होत असतो. आणि ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो, म्हणजे पैशाच्या मागे माणूस लागतो. नॉर्मल लाईफ बिकम्स अनस्टेबल, पैशामुळं नॉर्मल लाईफ जी आहे ती अनस्टेबल होऊन जाते, अस्थिरता निर्माण होते. अक्युमुलेशन ऑफ मनी कॉजेस दिस अपसेट इन सोसायटी, आणि सोसायटीमध्ये काय होतं, एक अपसेटपणा तिथं निर्माण होतो पैशामुळं. सो इम्पॉर्टंट रिसोर्स बिकम्स रिझन फॉर एविल, म्हणजे पैसा हा जगण्यासाठी महत्वाचा आहे, परंतु जर आपण अति केलं तर आपल्याला मन माहिती आहे, अति तिथे माती. तर जिथं आपण अति प्रमाणात पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो तिथं काय होतं, तर एक इम्बॅलन्स तयार होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपली लाईफ जी आहे ती अनस्टेबल होऊन जाते, आपण हॅपीनेस जे आहे ते अनुभवू शकत नाही. तर अशा काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या होत्या. या कवितेच्या विषयाच्या संदर्भाने आपल्याला पुढे जायचं आहे. याच विषयावरती आपली पोएम असल्यामुळं सुरुवातीला अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला तिथं दिलेल्या होत्या. तर नेमकं मनी पोएम काय आहे आणि कुणी लिहिलेली आहे,
पोएटचा इथं थोडासा परिचय आपल्याला दिले ते पाहूया आपण काय दिलेलं आहे नेमकं. विलियम एच डेव्हिस 1871 to 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. Welsh poet and writer आहेत. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. Tramp or hobo म्हणजे भटक्या पद्धतीचं जीवन त्यांनी जगलेलं आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं घर वगैरे काही नव्हतं. अशा पद्धतीचं जीवन, कठीण जीवन त्यांना जगावं लागलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बरेचसे जीवन या युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मध्ये घालवलेलं आहे. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. मग उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर डोर टू डोर जे सेल करतात त्याच्यामध्ये फेरीवाले आपण त्याला म्हणतो, तर अशा पद्धतीची कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. आणि त्यानंतर स्ट्रीट सिंगर हा एक प्रकार असतो की ज्याच्यावरती रस्त्यावरती आपण गाणे म्हणणारे व्यक्ती आपण पाहतो आणि लोक त्याची कला पाहून त्याला तिथं पैसे देत असतात. तर अशा पद्धतीचं काम सुद्धा विलियम डेव्हिस यांनी केलेलं आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड ऑदर पोयम. आणि अशा पद्धतीचं खडतर जीवन, भटकंतीचं जीवन जगून त्यांनी काय केलेलं आहे, शेवटी या सगळ्या अनुभवातनं एक संग्रह प्रसिद्ध केलेला आहे ज्याचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड ऑदर पोएम्स. कविता संग्रहाचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड ऑदर पोएम्स. त्यांच्या जीवनात आलेल्या सर्व अनुभवाचं कथन या कवितेमधून दिसून येतं. त्यांचे आलेले अनुभव सर्व या कवितेत त्यांनी मांडलेले आहेत. चालू जी प्रेझेंट पोएम आहे आपली मनी. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. कविता आपल्याला काय सांगते की एक श्रीमंत माणूस आहे की ज्याला काय वाटतं की आपण पुअर झालो पाहिजे. कशासाठी? टू फाइंड द रिअल हॅपीनेस. टू फाइंड द रिअल हॅपीनेस. आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी काय असणं गरजेचं आहे तर आपण पुअर असणं गरजेचं आहे असा एक विचार. म्हणजे आपण गरीब असणं गरजेचं आहे. श्रीमंत माणूस आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकत नाही असं एक मत, असा एक विचार या कवितेतून मांडलेला आहे. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी or have lost our money we realize how important the money is. अजून पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपल्याकडं पैसे नसतात किंवा पैसे आपण गमावतो त्यावेळेस आपल्याला पैशाचं जे महत्व आहे ते खऱ्या अर्थानं कळतं. पैसे असताना आपल्याला पैशाचं महत्व कळत नाही. पैसे गेल्यानंतर मात्र त्या गोष्टीचं महत्व आपल्याला कळतं जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो. तर एखाद्या गोष्टीचं महत्व आपल्यासाठी जास्त असतं ते या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. At the end, the poet says that now he doesn't have money, he has true friends, though they may be few. आणि अजून एक गोष्ट तिथं सांगितलेली आहे की पैसा जेव्हा असतो तेव्हा माणसांना मित्र म्हणून भरपूर लोक भेटतात आणि जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा त्याच्याकडे मित्रांचा परिवार सुद्धा कमी होतो. का तर जे पैशाला पाहून येतात असे खरे मित्र नसतात. जे विचारांनी एकत्र येतात, जे खऱ्या अर्थानं एकमेकांवर प्रेम करतात ते खरे मित्र असतात. तर ते इथं सांगितलेले आहे ते ट्रू फ्रेंड असतात. गरजेच्या वेळी प्रत्येक क्षणाला जे सोबत असतात तेच खरे मित्र असतात. फक्त आपली संपत्ती पैसा वगैरे बघून जवळ आलेले आपले मित्र नसतात. असा सुद्धा एक मेसेज तिथं आपल्याला दिलेला आहे. तर बघूयात नेमकं पोएम मध्ये काय सांगितलेलं आहे. टायटल आहे मनी. काय सांगितलंय बघा, पहिला स्टांजा मनी. व्हेन आय हॅड मनी मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने की जेव्हा माझ्याकडे पैसा होता, व्हेन आय हॅड मनी मनी ओ. ओ जो आहे तो थोडासा नैराश्य दाखवतो आपल्याला. ओ जेव्हा आपण निराश असतो तेव्हा ओ हा एक्सक्लेमेशन आहे की जो वापरला जातो निराशेमध्ये. तर पैसा असल्यामुळं कवी तर आनंदी नाहीये, तो थोडासा निराश आहे. का तर पुढच्या वाक्यामध्ये रिझन दिलेला आहे आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. कवीचं असं म्हणणं आहे की जेव्हा माझ्याकडे पैसा होता
तेव्हा मला, किंवा जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत मला जॉय काय असतं म्हणजे आनंद काय असतो हे कळालेलं नव्हतं. केव्हा कळालं? आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. मला केव्हा कळालं आनंदाचा अर्थ किंवा हॅपीनेसचा अर्थ मला कधी कळाला? जेव्हा मी पुअर झालो, जेव्हा माझ्याकडचे पैसे संपले, त्यावेळेस मला कळालं की खरा आनंद कशात आहे. त्यानंतर फॉर मेनी फॉल्स फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. जेव्हा माझ्याकडे पैसा होता त्यावेळेस बरीचशी फॉल्स मॅन इथं शब्द वापरलेला आहे, आणि फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड असं म्हणलेलं आहे. म्हणजे बरीचशी अशी लोक होती की जे मित्र असल्याचं मला भासवत होती, मी तुझा खरा मित्र आहे. ऍक्च्युली ते मित्रत्वाच्या भावनेने नाही तर स्वार्थीपणाने त्यांच्याकडे यायची, रोज भेटायला यायची. का? तर त्यांच्याकडे पैसा होता आणि त्या पैशाच्या कारणामुळं अशी बरीचशी लोक मी तुझा मित्र आहे म्हणून रोज त्याला भेटायला यायची. तर इथं असं सांगितलेलं आहे की जे काही तुमच्या पैशाला बघून तुमच्याकडे येत असतील ते तुमचे खरे मित्र नाहीत, तर ते तुमचे फक्त स्वार्थीपणामुळे तुमच्याजवळ आलेले काही लोक आहेत, फाल्स आहेत, लबाड व्यक्ती आहेत. त्यांना तुम्ही फ्रेंड म्हणू शकत नाही. मित्रांची संख्या जरी 1000 असली तर त्यातली गरजेला धावून येणारी किंवा पैसा डिलीट केल्यानंतर तुमच्याजवळ किती जण थांबतात ते पाहणे गरजेचं असतं. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही गरीब व्हाल, तेव्हा त्यातले किती लोक तुमच्याजवळ थांबतील ते पण महत्वाचं आहे. मग जे तुमच्याजवळ पैसा नसताना सुद्धा थांबतील तेच तुमचे काय असतील? खरे मित्र. आणि बाकी सगळे आलेले काय आहेत? फॉल्स मॅन आहेत, म्हणजे लबाड व्यक्ती आहेत आणि स्वार्थी भावनेने तुमच्याकडे ते आलेले आहेत. तर पहिल्या स्टँजामध्ये अजून एकदा आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात की काय सांगण्याचा प्रयत्न केलाय. फर्स्ट स्टँजा त्याच्यामध्ये बघा, द पोएट कन्फेसेस that when his life was enriched with money he was far away from the eternal joy and true happiness. थोडक्यात पहिल्या स्टँजामधून काय सांगितलेलं आहे की जेव्हा कवी खरं श्रीमंत होता, एनरिच्ड विथ मनी म्हणजे पैसा भरपूर होता कवीकडे, त्यावेळेस तो कसा होता? वॉज फार अवे फ्रॉम द एटर्नल जॉय अँड ट्रू हॅपीनेस. म्हणजे जीवनाचा जो खरा आनंद आहे, परमानंद आहे किंवा जॉय आहे, हॅपीनेस आहे, खरा आनंद आहे, त्यापासून तो दूर होता जेव्हा तो रिच होता. सो पोएट वॉन्ट्स टू बी पुअर टू रिसीव्ह द रिअल प्लेजर ऑफ लाईफ. आणि कवीला काय वाटतं की जे खरा आनंद आहे, जीवन जगण्याचा जो खरा आनंद आहे तो कशामध्ये आहे? टू बी पुअर, गरीब असण्यातच जीवन जगण्याचा खरा आनंद आहे. इन रिचनेस पोएट हॅड अ लॉट ऑफ फ्रेंड्स हु ऑलवेज युज्ड टू मीट विथ देम. आणि रिचनेस मध्ये स्वार्थी भावनेने काही लोक आपल्याकडे येतात, त्यांना आपण मित्र म्हणू शकत नाही, तर ते कोण आहेत? लबाड व्यक्ती आहेत, असं इथं कवीनं म्हटलेलं आहे. त्यानंतर सेकंड स्टांजा बघा, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. आता जो सेकंड स्टांजा दिलेला आहे त्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे बघा. While leading a life of richness, the life of poet was abundant with many restrictions and etiquette. म्हणजे जेव्हा आपण श्रीमंत असतो तेव्हा आपल्यावरची बरीचशी बंधनं तिथं लाभलेली असतात. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधनं, आणि एटिकेट म्हणजे मॅनर्स. बरेचशा मॅनर्स तिथं पालन आपल्याला करावं लागतं जेव्हा आपण रिच असतो त्यावेळेस. म्हणजे जीवनाचा खरा आनंद तिथं आपण घेऊ शकत नाही, आपल्यावरती बंधनं लादलेली असतात. एक रिच व्यक्ती म्हणल्यानंतर स्वतः आपण काही बंधनं आपल्यावरती लादून घेतलेली असतात. जसं की समजा बसने प्रवास करणे चालत नाही कारण श्रीमंत आहे मी, किंवा चप्पल घालणे चालणार नाही, शूजच पाहिजे, थोडासा कापड फाटला तर चालणार नाही, नवीनच सूटबूट पाहिजे. म्हणजे असे काही एटिकेट्स लावून घेतलेले आहेत आणि ते सगळे आपल्याला पाळावेच लागतात. तर ते इथं सांगितलेले की वाईल लिडिंग अ लाईफ ऑफ रिचनेस द लाईफ ऑफ पोएट वॉज अबंडन्ड विथ मेनी रिस्ट्रिक्शन्स अँड एटिकेट. म्हणजे बरीचशी मॅनरिझम त्याला तिथं पाळावं लागायची. सो आणि ह्या
मुळच त्यांनी काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे स्वतःचं कोणासोबत बघा. सो पोएट कम्पेअर्ड हिज लाईफ विथ अ बॉय हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिझायर टू ब्लो ट्रम्पेट बट ड्यू टू सर्कम्फरन्स अँड मॅनर ही कांट डू इट. काय झालेलं आहे बघा, स्वतःची तुलना त्यांनी कशासाठी सोबत केलेली आहे, की एक लहान मुलं आहे की ज्याच्या हातामध्ये काय आहे, ट्रम्पेट आहे, तुतारी आहे, आणि त्याला वाजवण्याची खूप इच्छा आहे, ती तुतारी वाजवण्याची त्याला खूप इच्छा आहे, परंतु तो वाजवू शकत नाही का, टू द सर्कम्फरन्स अँड मॅनर ही कांट डू इट. म्हणजेच त्याच्या हातात जरी ते असलं तरी शेजारी एक व्यक्ती वारलेला आहे आणि त्याच्या शेजारी त्याला ते काय ट्रम्पेट तिथं वाजवता येणार नाही. म्हणजे लहान मुलगा त्याच्या मनात इच्छा जरी असेल तरी तो त्याचा ट्रम्पेट तिथं वाजवू शकणार नाही. तसंच इथं आहे, श्रीमंती जरी असली तरी त्याला मनसोक्त जीवन जगता येत नव्हतं. त्याला बऱ्याचशा गोष्टींचं तिथं बंधन होतं, समाजाचं बंधन होतं, की एक रिच व्यक्ती मग माझ्याकडे लोक कसे बघतील, अशा पद्धतीची एक भावना त्याच्यामध्ये तिथं असायची. आणि जीवनाचा खरा आनंद हा व्यक्ती तिथं घेऊ शकत नव्हता. सगळं काय होतं परंतु आनंद नव्हता, असं इथं कवीला सांगायचं आपल्याला. अकॉर्डिंग टू द पोएट अ ट्रू फिलिंग ऑफ हॅपीनेस इज बरीड अंडर द फॉल्स स्टेटस ऑफ रिचनेस. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. अकॉर्डिंग टू द पोएट म्हणजे कवीच्या मते काय, अ ट्रू फिलिंग ऑफ हॅपीनेस इज बरीड अंडर द फॉल्स स्टेटस ऑफ रिचनेस. म्हणजे रिच लोक जे आहेत ते दिखावा जास्त करत असतात आणि त्या दिखावा करण्यामध्येच काय होतं, तर जीवनाचा जो आनंद आहे, फिलिंग ऑफ हॅपीनेस आहे, मोठ्याने हसणे चालत नाही. तर एखादा श्रीमंत माणूस मोठ्याने हसला तर त्याला असं वाटतं की मी मॅनरिझम नाही मला काय, तर तिथं जीवनाचा खरा आनंद ते घेऊ शकत नाहीत. ते इथं सांगितलेलं आहे की जे काही दिखावा निर्माण केला जातो श्रीमंत व्यक्तीकडून आणि त्या दिखाव्याखाली काय होतं, तर त्याचं जे हॅपीनेस आहे ते बरीड होऊन जातं, म्हणजे दफन केल्या जातं. म्हणजे ते हॅपीनेस त्याला उपभोगता येत नाही सगळं काही असून सुद्धा. नाऊ बिंग पुअर पोएट वॉन्ट्स टू लीड द हॅपी लाईफ. आणि आता मात्र काय, की कवी गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे तो काय करू शकतो, हॅपी लाईफ जीवन जगू शकतो, हॅपी लाईफ जगू शकतो. पोएट डझंट वॉन्ट टू अटर एनी वर्ड्स अबाउट हिज कंडिशन टू द वर्ल्ड बिकॉज द वर्ल्ड इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉल्स थिंकिंग ऑफ हॅपीनेस. अतिशय महत्वाचे इथं वाक्य सांगितले, पोएट डझंट वॉन्ट टू अटर एनी वर्ड्स अबाउट हिज कंडिशन. आणि कवी आपली जी स्थिती आहे ती कोणालाही सांगू इच्छित नाही, आपली जी कंडिशन आहे ती कोणालाही सांगण्याच्या मनस्थितीत नाही का, तर त्याच्या मते बिकॉज द वर्ल्ड इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉल्स थिंकिंग ऑफ हॅपीनेस. कारण जगापुढं हॅपीनेसची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि कवीची जी डेफिनेशन आहे हॅपीनेसची ती थोडीशी वेगळी आहे. कवीला काय वाटतं की जीवन जगताना मोकळेपणा असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, हे आपलं खरं जीवन आहे आणि खरा आनंद त्यातच आहे. परंतु काही लोकांच्या मध्ये पैसा असलं, श्रीमंती असली म्हणजे माझ्याकडे सगळं काही आहे, असं बऱ्याचशा लोकांची आता इथं धारणा झालेली आहे की जो श्रीमंत आहे तो आनंदी आहे. अशी एक डेफिनेशन लोकांनी बनवून ठेवलेली आहे. जो श्रीमंत असतो तो हॅपी असतो, ही एक डेफिनेशन किंवा हा एक माइंडसेट, फॉल्स थिंकिंग सुद्धा इथं म्हणलेलं आहे की एक चुकीची धारणा लोकांनी करून ठेवलेली आहे की पैसा आहे म्हणजे सगळं आहे. तर त्यामुळं कवी इथं लोकांना काही जास्त समजावण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण त्याला माहित आहे की लोक काय ऐकणार नाही, की खरा आनंद जीवनाचा गरिबीमध्येच आहे, हे कोणालाही पटणार नाही, त्यामुळे लोकांना तो काही सांगत नाही. अकॉर्डिंग टू द नॉर्म्स ऑफ वर्ल्ड हॅपीनेस कॅन बी ब्रॉट बाय मनी. कारण अजून एक वाक्य त्याला माहित आहे की अकॉर्डिंग टू द नॉर्म्स ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाच्या नियमाप्रमाणे लोकांचं म्हणणं काय आहे की हॅपीनेस कॅन बी ब्रॉट बाय मनी. हॅपीनेस फक्त पैशानं मिळवता येतं. रिचनेस इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ हॅपीनेस. म्हणजेच लोक काय म्हणतात की रिच असेल म्हणजे हॅपी असणारच, परंतु कवीचं मत इथं थोडंसं वेगळं आहे की विच रिमेन्ड अनट्रू अकॉर्डिंग टू पोएट. परंतु कवी मात्र या मताशी सहमत नाही, कारण कवीचं म्हणणं असं आहे की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा म्हणजे हॅपीनेस नाही. पैसा आल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू विकत घेऊ शकता, परंतु हॅपीनेस तुम्ही विकत घेऊ शकत नाही. सुरुवातीला पण आपण पाहिले की जास्त पैशाच्या मागे असतात ते व्यक्ती चिंताग्रस्त असतात, त्यांची लाईफ अनस्टेबल होते. तर ते जिथं सांगण्याचा प्रयत्न या स्टांजामधून केलेला आहे. त्यानंतर थर्ड स्टांजा जो आहे
त्यामध्ये बघा काय सांगितले, मच हॅव आय टॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आता थर्ड स्टांजा जो आहे तो एका पुअर फॅमिलीचं वर्णन इथं केलेलं आहे थर्ड स्टांजामध्ये. आणि जीवन जगताना त्यांनी जे काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे की पुअर फॅमिलीचं ऑब्झर्वेशन आणि रिच फॅमिलीचं. आता इथं पुअर फॅमिलीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय लक्षात आलंय बघा. पोएट हॅज ऑब्झर्व्ड अँड लर्न द आस्पेक्ट ऑफ लाईफ minutely. He observed that heart of poor person is more delighted and contented though earn little penny each day. काय सांगितले, जो काही गरीब व्यक्ती आहे किंवा गरीब फॅमिली आहे त्याचा बारकाईनं अभ्यास इथं केलेला आहे. ही ऑब्झर्व दॅट हार्ट ऑफ पर्सन इज मोर डिलायटेड अँड कंटेंटेड दो अर्न लिटल पेनी ईच डे. म्हणजे जरी इन्कम कमी असलं, उत्पन्न जरी कमी असलं, रोजच्या रोज उत्पन्न मिळत असेल तरी सुद्धा एक खूप महत्वाचा फरक आहे गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तीमध्ये, की त्याचं जे हार्ट आहे पुअर व्यक्तीचं ते कसं असतं, मोर डिलायटेड अँड कंटेंटेड. म्हणजे पुअर व्यक्ती जो आहे तो कसा असतो, श्रीमंत व्यक्तीपेक्षा कधीही जास्त आनंदी आणि सगळ्यात महत्वाचं कंटेंटेड म्हणजे समाधानी, आनंदी आणि समाधानी असताना त्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन तसं झालेलं आहे. आणि ऑब्झर्वेशन मधून त्याला लक्षात आलंय की श्रीमंत व्यक्तीपेक्षा कधीही गरीब व्यक्ती हा आनंदी आणि समाधानी जीवन जगत असतो, जरी त्याची इन्कम कमी असेल तरी सुद्धा. हा एक तिसऱ्या स्टांजामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोएट बाय हार्ट इज इम्प्रेस्ड बाय द लिटल ऍक्टिव्हिटी ऑफ पुअर पर्सन विच आर फुल ऑफ हॅपीनेस अँड अपार्ट फ्रॉम रिच पर्सन. जो गरीब व्यक्ती आहे तो प्रत्येक कामामध्ये आनंदी असतो, कुठलंही काम करताना त्याला दुःख नसतं, कामामध्ये तो आनंदी असतो. द वाईफ्स ऑफ पुअर पर्सन आर कंप्लेनिंग अँड हमिंग लाईक बीज about the effort taken by their husband from morning to evening. Poor person are struggling to get penny and save it, but the wives have to take more effort to maintain the household work. काम चालू असतं परंतु घरामध्ये जी काही महिला आहे, गरीब महिला, जिला कुटुंब आपलं चालवायचं असतं, इन्कम कमी असतं आणि तेवढ्याच आलेल्या पैशामध्ये तिला घर चालवायचं असतं, रोज कंप्लेन असतात चालू, परंतु त्यात सुद्धा जितकं काय होईल तितकं बचत करण्याचं काम ह्या आपल्या कुटुंबातील महिला करत असतात. पुअर कुटुंबातील होईल तितकी बचत तिथं करत असतात. आणि या उलट जर आपण बघितलं की श्रीमंत व्यक्ती जर असतील तर तिथं खर्च, तिथं अनावश्यक खर्च जास्त होतात, खर्चाचे प्रकार तिथं वाढतात. मग ब्युटी पार्लर असेल किंवा अजून काय असेल, किंवा नको त्या वस्तू बाहेरनं मागवणे, स्विगी आहे, जेवण सुद्धा घरी बनवत नाहीत, बाहेरनं मागवणं, रुपयाचं खर्च रुपयावर तिथं दाखवणार. म्हणजे अशा पद्धतीनं पैशाचा गैरवापर करणाऱ्या महिला सुद्धा तिथं आहेत. आणि पैशाचा कमीत कमी पैसे आलेले आहेत आणि त्यातनं पण सेव्हिंग करणं किती गरजेचं आहे असं करणाऱ्या महिला सुद्धा तिथं आहेत. तर पुअर फॅमिलीमध्ये जी महिला आहे किंवा जी पत्नी आहे त्या पर्सनची, ती काय करते, सेव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि जास्त प्रयत्न घेते आपलं कुटुंब चालवण्यासाठी. ते इथं सांगितलेलं आहे. दे डोंट हॅव इनफ मनी टू स्पेंड. पोएट इज स्ट्रॉंगली फॅसिनेटेड बाय सच बिहेवियर अँड सर्कमस्टन्सेस. त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात परंतु त्यांचं जे बिहेवियर आहे आणि परिस्थिती आहे त्यामुळं मात्र कवी काय झालेलं आहे, फॅसिनेटेड म्हणजे आकर्षित झालेलं आहे त्यांचं हे वर्तन बघून. का, जरी त्यांच्याकडे पैसे नसतील तरी त्यांच्याकडे काय आहे महत्वाचं, हॅपीनेस आहे, कुठलीही कंप्लेन नाही, आणि आहे ती परिस्थितीत किंवा आहे तो पैशाचा जो आपण योग्य वापर म्हणतो तो योग्य वापर त्यांच्याकडून केला जातो. अनावश्यक खर्च त्यांच्याकडून कुठलाही होत नाही, ते इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो पॅराग्राफ आहे, स्टांजा आहे, फोर्थ स्टांजा, त्यामध्ये काय सांगितले बघा. सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन, पुअर मेन थिंक आय नीड नॉट टू गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. आता या स्टांजामध्ये काय सांगितले बघा, फोर्थ स्टांजामध्ये, पोएट हॅज फेल्ड द टच डिफरन्स बिटवीन द लाफ ऑफ पुअर पर्सन अँड रिच वन.
दोघांचं जे आनंद आहे किंवा दोघांचं जे लाफ आहे त्यामध्ये सुद्धा तिथं डिफरन्स आहे. पुअर पर्सन लाफ्स विदाउट एनी हेजिटेशन. पुअर पर्सन कुठल्याही मनामध्ये हेजिटेशन न ठेवता बिनधास्तपणे जीवन जगत असतो, आनंदी असतो, हसत असतो. इट इज फ्री अँड बॉटम ऑफ हार्ट. कुठल्याही प्रकारचं तिथं सक्तीचं हसणं तिथं नसतं. जे काय मनामध्ये आहे ते खुल्या मनसोक्त तो हसत असतो. ऑन द अदर साइड रिच पीपल लाफ बट इट इज कोल्ड अँड अँबिग्युअस. परंतु श्रीमंत व्यक्ती मोठ्याने हसत नाही, परंतु त्या हसण्यामागे पण बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात. पोएट पॉइंटेड आउट दॅट रिच पर्सन आर फार अवे फ्रॉम द रिअल हॅपीनेस. अजून एक परत तिथं वाक्य आलंय काय की रिच पर्सन आर फार अवे फ्रॉम द रिअल हॅपीनेस. खरा आनंद जो आहे जीवनातला, खरा आनंद जो आहे तो त्याच्यापासून रिच पर्सन काय आहेत, अतिशय दूर आहेत. त्यांना तो घेता येत नाही. फक्त पैसे म्हणजे आनंद नाही असं इथं सांगायचं कवीला. दे लेफ्ट बिहाइंड द ट्रू हॅपीनेस इन सर्च ऑफ मोर अँड मोर मनी. आणि हे हॅपीनेस का जातं त्यांचं, तर दे लेफ्ट बिहाइंड द ट्रू हॅपीनेस इन सर्च ऑफ मोर अँड मोर मनी. कारण ते सारखे पैशाच्या मागे धावत असतात आणि पैशाच्या मागे धावत असताना स्वतःची जी लाईफ आहे ती अनस्टेबल करून टाकतात. म्हणजे जीवनाचा आनंद न घेता पैशाच्या मागे ते धावत असतात आणि त्यामुळे हॅपीनेस जे आहे ते त्यांच्या लाईफमध्ये अतिशय कमी आहे. आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं म्हणा किंवा काही गोष्टी ज्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे किंवा बेसिक ज्या गोष्टी आहेत आनंद मिळवण्यासाठी त्या त्यांच्या होऊ शकत नाहीत, कारण ते पैशाच्या मागे लागलेले आहेत. पैसा म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व आहे, परंतु कवीच्या मतानुसार पैसा म्हणजे रिअल हॅपीनेस नाही. Poor person is happy with his daily earning and closely connected to the eternal joy of soul. आत्ताच जे सांगितलं होतं अगोदरच्या स्टांजामध्ये तेच की जरी इन्कम कमी असलं तरी सुद्धा ते महत्वाचं काय आहे, कंटेंटेड आहेत, समाधानी आहेत, पैशाच्या मागे लागलेले नाहीत. आज एवढं कमवलं ठीक आहे, एवढ्यात आपण जगूया भागूया अशी त्यांची भावना असते. परंतु श्रीमंत माणसाचं याच्यावर उलट आहे. जितकं जास्त मिळत जाईल तितकं अजून जास्त कमवण्याचा किंवा अजून मला जास्तीत जास्त कसं मिळेल अशा पद्धतीची भावना तिथं असते. कंटेंटेड जे म्हणतो आपण, समाधानी वृत्ती जे म्हणतो ती श्रीमंतीमध्ये कमी असते आणि पुअर मध्ये मात्र जास्त असते. आहे त्यामध्ये समाधान मानण्याचं काम ते करत असतात आणि त्यामुळेच ते एटर्नल जॉय, एटर्नल म्हणजे अमर, म्हणजे कधीही त्याचा नाश होणार नाही असं असं आनंद त्यांना मिळतो. एटर्नल काय तर थोडक्यात पैशाच्या स्वरूपावर ज्याला आनंद वाटतो, ज्याचा पैसा आहे त्याला वाटतं की बाबा पैसा आहे म्हणजे मी हॅपी आहे, आनंदी आहे. आणि पैसा गेल्यानंतर मग काय तो हॅपी असणार आहे का, नाही. कारण त्याचं जे आनंद डिपेंड आहे तो कशावरती आहे, पैशावरती आहे, मटेरियल गोष्टीवरती आहे. म्हणजे मटेरियल म्हणजे भौतिक सुविधा असल्या म्हणजे त्याला वाटतं की मी हॅपी आहे. परंतु इथं एक सांगितलेलं आहे की एटर्नल जे जॉय म्हणजे आपल्याला पैसे आले काय गेले काय समाधानी राहता आलं पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. तोच खरा व्यक्ती आहे की जो खऱ्या अर्थानं जीवन आनंदीपणाने जगत आहे. जसं की इथं पुअर पर्सन की ज्यांना पैसे आले काय आणि गेले काय, परंतु जीवन जगताना ते आपल्या मनाप्रमाणे आनंदी खुल्या भावनेने ते जगत असतात, समाधानी वृत्तीने ते जगत असतात. So, poet suggested that rich persons wanted to go down to be in touch with eternal happiness of soul. तर एक सजेशन दिलेलं आहे रिच पर्सनला की श्रीमंत व्यक्ती कधीतरी गरिबासारखं जगून बघितलं पाहिजे, म्हणजे त्याला काय कळेल की श्रीमंतीचं महत्व काय आणि गरिबीचं महत्व काय. श्रीमंतीपणामध्ये जे आपल्याला मिळणार नाही ते आपल्याला गरीब होऊन मिळत असतं. श्रीमंत म्हणल्यानंतर फक्त पैसा मिळतो, आनंद नाही, ते इथं सांगितलेलं आहे. पैसा म्हणजे आनंद नाही, ते परत एकदा इथं आपल्याला सांगावं लागेल. शेवटचा स्टांजा जो आहे तो परत एका गोष्टीवरती येऊन थांबतो. वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल untrue, but now I have no money. Oh, my friends are real, though very few. आता पहिला जे होतं ते काय होतं की पैसा होता त्यावेळेस बरेचशी लोक मित्र म्हणून आपल्या सभोवताली असायचे, परंतु जेव्हा आता माझ्याकडे पैसा नाही असं कवी म्हणतो तेव्हा माझी मित्रांची संख्या जी आहे ती सुद्धा कशी झालेली आहे, कमी झालेली आहे. संख्या जरी कमी झाली असली तरी ते कसे आहेत, ट्रू आहेत.
म्हणजे खरे मित्र आहेत माझे, असं इथं सांगितलेलं आहे बघा. पोएट हॅज कम्पेअर्ड हिज इकॉनॉमिकल कंडिशन विथ द पास्ट. म्हणजे जेव्हा तो श्रीमंत होता, पैसे होते, त्यावेळेस काय होतं बघा. In past, he possessed sufficient money to spend, having more friends in life, but these friends were not true because their friendship was shafted on money. पैसे जेव्हा होते तेव्हा मित्रांची संख्या भरपूर होती, रोज मित्र भेटायला यायचे, कारण खर्च पण तसाच व्हायचा, मी खर्च करायचो आणि त्यामुळे माझ्याकडे जास्त मित्र यायचे, असं कवी म्हणतो. आणि जेव्हा माझ्याकडचे पैसे गेले तेव्हा पैशासाठी माझ्याकडे येणारे, स्वार्थी भावनाने येणारे जे मित्र होते माझे, त्याला मित्र पण म्हणता येणार आहे, ज्या लबाड व्यक्ती होत्या, जे मित्र असण्याचं माझ्यासमोर नाटक करत होत्या, अशा व्यक्ती माझ्यापासून लांब गेल्या. पैसा गेला आणि जे काही मित्र म्हणून माझ्या जवळ असायचे स्वार्थी भावनेने, ती लोक, लबाड लोक सुद्धा माझ्यापासून निघून गेली. सो दीज फ्रेंड्स प्रूव्ड अनट्रू. आणि मग ह्याच्यातनं अजून एक अनुभव तिथं कवीला आला, काय की हे जे मित्र होते ती अनट्रू होती, म्हणजे रिअल फ्रेंड्स नव्हती, ती फक्त स्वार्थी भावनेने माझ्याकडे आली होती. आणि सध्याची परिस्थिती कशी आहे, गरीब आहे, इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नाही, परंतु एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे, काय, इन प्रेझेंट लाईफ पोएट इज पुअर हॅव्हिंग नो सफिशियंट मनी टू स्पेंड. आता पैसे खर्च करण्यासाठी इतके खूप काही पैसे कवीकडे नाहीत, म्हणजे आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, गरीब परिस्थिती आहे. इन दिस स्टेज he has a very few friends, but these friends are true and real. आणि मग अशा परिस्थितीत जे लोक कवी सोबत टिकून राहिलेले आहेत, तीच काय आहेत, कवीचे खरे मित्र आहेत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साथ देतील असे जे व्यक्ती असतात, तेच आपले खरे मित्र असतात, ना की आपल्या पैशाकडे पाहून आपल्या जवळ राहणारी व्यक्ती. तर असा एक सुंदर मेसेज देणारी ही कविता आपल्याला दिलेली आहे. अजून याच्यातून आपल्याला काय पाहता येईल बघा. दिस पोएम इंडिकेट्स द डिटर्मिनेशन ऑफ अ पोएट हु वॉन्ट्स टू बी पुअर टू सीक एटर्नल प्लेजर ऑफ लाईफ. कवीला काय व्हायचं आहे, पुअर व्हायचं आहे. का, तर एटर्नल प्लेजर ऑफ लाईफ, जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याला गरीब व्हायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मनी कॅन बी रिअलाइज्ड इन पुअर इकॉनॉमिकल कंडिशन ऑनली. आणि कवीचं स्पष्ट म्हणणं आहे काय की इम्पॉर्टन्स ऑफ मनी, पैशाचं जे महत्व आपण म्हणतो, ते कोणाला कळतं, गरीबालाच जास्त कळतं. जेव्हा आपली आर्थिक कंडिशन चांगली नसते, त्याच वेळेस आपल्याला पैशाचं इम्पॉर्टन्स कळतं. का असं म्हटलेलं आहे, तर अनावश्यक खर्च जे आहेत ते श्रीमंतीमध्ये भरपूर असतात, आणि गरिबी मात्र आवश्यक, जितकं नीड आहेत आपल्या, जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकाच खर्च आपण तिथं करत असतो. त्यामुळे पैशाचं महत्व आपल्याला जास्त असतं. द फ्रेंड्स रिच बाय हार्ट आर बेटर दॅन रिच बाय मनी. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, की जे काही मित्र आपले पैशानं रिच असतील, त्यापेक्षा मनानं श्रीमंत असणारे जे काही मित्र आहेत ते अतिशय चांगले असतात आपल्यासाठी. पैशासाठी जवळ आलेले मित्र आणि आपल्या विचाराने एकत्र आलेले किंवा आपल्या चांगल्या मनाने एकत्र आलेले जे मित्र आहेत ते आपल्यासाठी चांगले असतात. तर फ्रेंड्स कोणते आहेत, रिअल फ्रेंड्स कोण आहेत, ते सुद्धा आपल्याला इथं कळतं. मटेरियलिस्टिक प्लेजर व्हॅनिशेस इन द फ्लो ऑफ टाइम, बट एटर्नल प्लेजर रिमेन्स ॲज इट इज. शेवटचं काय सांगितले, की मटेरियलिस्टिक प्लेजर म्हणजे भौतिक सुविधा वगैरे असल्या, पैसे असलं म्हणजे आपण आनंदी आहोत असं आपण म्हणतो, परंतु हे जर आपल्यापासून सगळं काळाच्या ओघामध्ये निघून गेलं, कारण सांगता येत नाही टाइम कसा येईल, प्रत्येकाचे वेळेचं चक्र वेगवेगळं आहे, पैसा आज आहे उद्या नाही, अशी परिस्थिती होऊ शकते. अशा वेळेस जर आपण सगळं काही गमावलं, तर त्यावेळेस आपल्यासाठी हॅपीनेस काय असतो, पैसा. मग तिथून पुढे आपलं जीवन कसं होऊ शकतं, जीवन जगणं कठीण होऊ शकतं. जर आपण आतापासूनच मनामध्ये ठेवलं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, तर आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि जीवनाचा आनंद तिथं घेऊ शकतो. मनी कांट गिव्ह यू एटर्नल हॅपीनेस. एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की मनी कांट गिव्ह यू म्हणजे पैसे आपल्याला सर्वस्व देऊ शकत नाहीत, म्हणजे सर्वस्व म्हणजे जीवनाचा खरा आनंद देऊ शकत नाहीत, समाधानी वृत्ती देऊ शकत नाहीत. पुअर पीपल लाफ फ्रीली विथ देअर लिटल अर्निंग अँड फ्यू फ्रेंड्स. आणि जरी आपल्याकडे पैसे कमी असले तरी चालतील, मित्र कमी असले तरी चालतील, परंतु ते कसे असले पाहिजेत, प्युअर फ्रेंड असले पाहिजेत, ओरिजिनल फ्रेंड असले पाहिजेत, आपले ट्रू फ्रेंड असले पाहिजेत, ज्याच्यासोबत आपण मनसोक्त जीवन जगू शकू, मनसोक्त हसू शकू,
मनसोक्त आपल्या भावभावना शेअर करू शकू, ते इथं सांगितलेलं आहे. इन रिचनेस अ लॉट ऑफ फ्रेंड्स ऑफ पोएट रिमेन फॉल्स अँड अनट्रू, बट इन पॉवर्टी फ्रेंड्स वेअर फ्यू बट ट्रू. तेच परत इथं सांगितलंय की श्रीमंत असताना बऱ्याच लोकांनी तिथं कवीला दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही तुझे मित्र आहोत, परंतु जसा पैसा गेला तसे मित्र पण निघून गेले, म्हणजे ते स्वार्थी भावनेने त्यांच्याकडे आले होते. परंतु जेव्हा पॉवर्टी आहे त्यावेळेस त्यांच्याकडे मित्रांची संख्या कमी आहे, परंतु ही संख्या कमी असणं म्हणजे सुद्धा काय आहे, ते त्यांचे ट्रू फ्रेंड्स आहेत, ते इथं सांगितलं. तर अशा पद्धतीनं मनीचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या जीवनात आणि मनीचा वापर आपण कसा केला पाहिजे किंवा कुठपर्यंत त्याचा वापर करणं गरजेचं आहे, ती इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशी पोएम आहे, तिथं थांबूयात आपण.